टपलेत मला आणि तुझ्या खुळ्यात साईल जवानी नाही कसं कळलं दुनिया फिरते माझं माझं पण तुलाच मी हेरलं तुझं पाऊल कुठं या भिकारचोट लोकांनी लावणीची पूर्ण वाट लावून टाकली आणि चांगल्या गाण्यांची सुद्धा. लावणीच्या नावाखाली ओपन डान्स बार चालू केला यांनी. यांच्यात आणि डान्स बारमध्ये नाचणाऱ्या पोरींमध्ये जरासुद्धा फरक नाही आहे. उलट डान्स बारमध्ये नाचणाऱ्या पोरी 4 भिंतीच्या आत तरी चाळी करतात, पण या लावणीच्या नावावर स्टेजवर येऊन नागडा नाच करतायत आणि वरून स्वतःला कलाकार म्हणतात. स्वतःला कलाकार म्हणून कलेचा अपमान करू नका. तुम्ही बार डान्सर आहात, स्वतःला कलाकार नका समजू. तुमची लायकी नाही आहे ती. हे मधलं कबूतर कसं नाचते बघा. अरे माकड तोंड्या, तुझ्यासारख्या येड्या छव्यांमुळे जे असले कार्यक्रम वाढत आहेत. आपण ते महाराष्ट्राची संस्कृती, शिवबाची शिकवण ह्याच्याबद्दल बोलतो की आपल्या महाराजांनी आपल्याला हे शिकवलं नाही. मग रांडजनू तुम्ही काय झक मारता इथं? तिथे नागडा नाच करत्या स्टेजवर आणि तुम्ही त्याला बघून इथं खाली येड्या छव्यासारखा नाचताय. तुमच्या गांडीवर बांबून मारायला पाहिजे. आईला हिच्यामुळे बिहार आणि महाराष्ट्रामध्ये काय घंटा फरक उरला नाही. अरे त्याने कपडे तरी कसले घातलेत बघा. लावणीत असा पोशाख नसतो, 9 वारी साडी असते. अरे हे कसले पण कपडे घालू दे किंवा बिना कपड्याचे हिंडू दे, मला फरक पडत नाही. पण मग असं म्हणून नका की लावणी करते म्हणून. लावणी नाही, डान्स बार चालायचा. लावणी नाही. लावणीच्या नावाखाली छोटे छोटे कपडे घालायचे आणि छाती दाखवत नाचायचं. तुम्ही लावणी करत नाही आहे, अंग प्रदर्शन करताय. कारण की तुमचं अंग प्रदर्शन बघून जी ठरकी लोक आहेत ती वेडी झाली पाहिजेत, कारण त्यांच्यापासूनच तुमचा धंदा आहे ना. म्हणून स्टेजवर यायचं आणि नागडा नाच करायचा. मित्रांनो, अजून काही दिवस जाऊ दे, मग बघा तुम्ही ह्या पुरी बिना कपडे घालता स्टेजवर नाचायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. बिना कपड्याचं नागडं नाचायला सुद्धा चालू करतील या पुरी. बघाच तुम्ही. अरे ही पोरगी किती लहान आहे आणि कसं नाचते बघा ती. सगळ्यात आधी याच्या आई बाबाला बोलवा आणि त्यांना नागडं करून मारा. यांच्या आईला यांच्या. त्यांना वाटत असेल की त्यांची पोरगी लावणी करते. अरे पण ती लावणी नाहीच आहे. लावणी कशी असते ती तुम्हाला दाखवतो, थांबा. बघितलं का, ही किती लहान मुलगी आहे. त्या मुलगीपेक्षा ही लहान आहे, पण कसं डान्स करते, कसं लावणी करते ती. आणि तिचा पोशाख बघितलं का, या मुलीचा पोशाख बघा आणि त्या मुलीचा पोशाख बघा. तिने कसे कपडे घातलेत आणि या लहान मुलीने कसे कपडे घातलेत. ते जमीन आसमानाचा फरक आहे त्याच्यामध्ये, तिच्यामध्येही आणि या लहान मुलीमध्येही. तिच्या डान्स कलेमध्ये पण आणि हिच्या डान्स कलेमध्ये पण. ही गौतमी पाटील, हिचा पोशाख बघा. आणि चंद्रा या गाण्यामध्ये अमृता खानविलकरनं जी लावणी केली आहे त्याच्यामध्ये तिचा पोशाख बघा कसा फरक आहे आणि किती फरक आहे ते. अमृता खानविलकरनं सुद्धा स्टेजवर परफॉर्मन्स केला आहे, पण तिचा पोशाख बघा. आणि ह्या भिक्कार चोटांचा पोशाख बघा. च्या आईला, हिच्यासाठी लावणी म्हणजे फक्त बोचा हलवणंच आहे. स्टेजवर येते, बोचा हलवते आणि घाणेरडे इशारे करते, बास झाली हिची लावणी. यांच्या आईचा घोडा, यांच्या लावणीची पूर्ण वाट लावून टाकले यांनी. बघितलं का, बोचा हलवण्याशिवाय यांना काही झाट येत नाही. एकतर बोचा हलवतील किंवा छाती हलवतील, एवढंच येतं. यांच्या आईची गांड. काय लावले शाहीर, माझी म्हणूका. बघितलं का, कॅमेरा बघितलं की मुद्दाम खाली वाकायचं आणि छातीचा पदर बाजूला करायचा. मग इंस्टाग्रामवर रील लगेच व्हायरल. बोचा हलवणारा, छाती हलवणारा व्हिडिओ बनवायचा आणि रील्सवर अपलोड करायचा. झालं मग आपण फेमस. आईला, फेमस होण्यासाठी हे करतात ठीक आहे, पण याला लावणीचं नाव नका देऊ. मग मी काय म्हणतोय, हे पण ठीक आहे की ठीक आहे बाबा, यांनी आणून नाचू द्यात नऊ पोरी, नाचवा.
पण कोणत्या दिवशी तुमचा कोणता तरी पॉलिटिकल लीडर आहे त्याच्या वाढदिवसा दिवशी बोलवा आणि यांचा नागडा नाच करा तिथं. त्यावेळेस एक ठीक आहे, त्यावेळेस पण ठीक नाहीच आहे, पण तुमच्या गांडीत किडा आहे ना नाचवायचा, नाचवा. तुमच्या त्या लीडरच्या वाढदिवसा दिवशी नाचवा, नागडा नाच करा. तुम्ही कपडे काढून आला तिच्यासमोर, तुमच्या आईची गांड. पण महामानवांच्या जयंती दिवशी तुम्ही जे कार्यक्रम ठेवता ना ते अत्यंत चुकीचं आहे. महाराजांच्या जयंती दिवशी तुम्ही या पोरींना बोलवून नाचवताय, त्या पोरी स्टेजवर नाचताना घाणेरडे इशारे करतायत आणि मागे शिवरायांची मूर्ती असते किंवा फोटो असतो. आपल्या शिवरायांनी प्रत्येक परिस्थितीला आई मानलं आणि तुम्ही त्यांच्याच जयंतीला त्यांच्या मूर्तीसमोर या बाया अशा पोरी नाचवताय. तुमच्या आईचा घोडा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे रांडाच्यानो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला तुम्ही पोरी नाचवताय. अरे त्यांनी काय सांगितले? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं सांगितलं होतं त्यांनी, आणि तुम्ही फक्त त्यांच्या जयंतीला आणून बाया नाचवताय. अरे त्यांना काय वाटत असेल हे बघून. आता तर हे भाडखाऊ लोक ग्रामदेवतेच्या जत्रेला सुद्धा बायकावरून नाचवत आहेत. तुमच्या आईची गांड तुमच्या. तुम्हाला सांगून काय घंटा फरक पडणार नाही आहे. मला जे बोलायचं होतं त्या व्हिडिओमध्ये बोललो. तुम्ही तुमची आई घाला, काय करायचं ते करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यात जास्त शेअर करा हा व्हिडिओ, म्हणजे लोकांना कळू दे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे ते. आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.